नमस्कार मित्रांनो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आलो तुम्ही नेरूळला सेक्टर 20ला. खास करून माझा प्लॅन होता आठवडी बाजार, जो माझ्या एका व्ह्युअर्सने मला सजेस्ट केला होता की नेरूळचा सेक्टर 20चा आठवडी बाजार ब्लॉगमध्ये दाखवायला. पण ॲक्च्युली झालं असं की आता मी आलो आहे संध्याकाळच्या वाजले 6:15 आणि अजूनपर्यंत जो काय बाजार लागला नाही. म्हणजे आज कदाचित तो बाजार असायला बंद. तर आता मेहनत वाया जाऊ नये म्हणून मी सेक्टर 20लाच एक छान असं कुक्षेत गावात विठ्ठल रुक्माई मंदिर झालेलं आहे. नव्यानेच बनते, अजून ते बनलं नाही आहे. तर त्या मंदिराची आपण एक छोटीशी झलक पाहूया, आपल्या व्ह्युअर्सला आपण दाखवूया. नेरूळला सेक्टर 20ला कुक्षेत गावात हे मंदिर आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो ते मंदिर कसं आहे, आतला परिसर कसा आहे, आतल्या देवाची म्हणजे हे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर. तर आतल्या देवाचं स्वरूप देखील कसं आहे तुम्हाला दाखवतो, व्हिडिओमध्ये अवेलेबल राहा. तर मित्रांनो, सेक्टर 20चा हा रोड आहे. हा सरळ रोड जातो, हा बघा सरळ हा जाईल इथं स्टेशनला. त्यानंतर ही आहे चर्च, ती एकवर चर्च, आणि त्याच्याच बरोबर समोर आहे हा कुक्षेत गावातला सेक्टर 20मधला हे विठ्ठल रुक्माई मंदिर. आता सध्या आरती चालू आहे मित्रांनो, तर आपण आतमध्ये जाऊन पाहूया. मित्रांनो, मंदिराचा परिसर खूपच छान वाटतो आहे आणि आतमध्ये अजूनही आरती चालू आहे. भक्तिपूर्वक वातावरण आहे पूर्ण मंदिरामध्ये. तर श्री दत्ताची, तुकाराम महाराजांची, विठ्ठल रुक्माईची, त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची, आणि त्यानंतर आपले गणरायाची सुबक अशी मूर्ती या मंदिरात आहेत. आणि आजूबाजूचा परिसर देखील खूपच छान वाटतो. छान असं दर्शन झालेलं आहे माझं या मंदिराचं. बघा ना मित्रांनो, कशी म्हणजे नियती कशी असते ते बघूया. मी आलेलो खास करून एक आठवडी बाजाराचा व्हिडिओ घेण्यासाठी, पण ते आज बंद होतं. पण योगायोगाने मला आज इकडच्या कुक्षेत गावातलं विठ्ठल रुक्माई मंदिराचं दर्शन घ्यायचा योग आला. म्हणजे देवाच्या मनात असतं ना की तुला आज माझं दर्शन घ्यायचंच आहे, तर देव कसाही करून आपल्याला दर्शन देत असतो. त्यासाठीच कदाचित मला देवाने आज या ठिकाणी घेऊन आला असेल. माझ्या व्ह्युअर्सला एक चांगली पर्वणी आहे की अजून एक छान असं मंदिर तुम्हाला पाहायला भेटलं, मला देखील पाहायला भेटलं. खूप छान दर्शन झालं. आतलं म्हणतात ना देवदेवतांचे स्वरूप देखील खूप छान होते. खूप बरं वाटलं मित्रांनो, प्रसन्न वाटलं. आरती देखील खूप दिवसानंतर म्हणजे गणपतीतच आपण जास्त करून आरतीला सामोरे जातो आणि आज आरती आपल्याला प्रत्यक्षात भेटली ह्या विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये. खूप छान वाटलं. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच एकदा कमेंट करून सांगा. आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.